नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। एअरटेल कंपनीच्या हलगर्जीपणामुळे फुटले साक्री रोडवरील मुख्य पाईपलाईन, दुकानदारांच्या दुकानात शिरले पाणी। धुळे शहरातील साक्री रोड परिसरात भारतीय एअरटेल कंपनीच्या कथित हलगर्जीपणामुळे मुख्य पिण्याच्या जलवाहिनीला गळती लागल्याची घटना गेल्या 4 ते 5 दिवसापासून समोर आलेली आहे। दरम्यान PWDने बनवलेल्या रस्त्यावर खोदकामादरम्यान जलवाहिनी फुटल्याने आतापर्यंत लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेलेले असून रस्त्यासमोरील दुकानात देखील पाणी जात असल्याने 4 ते 5 दिवसांपासून दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवलेली आहेत। याबाबत मनपा आयुक्तांसह PWD विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केलेला असता त्यांनी देखील याबाबत कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांनी मनपा, PWD तसेच एअरटेल कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत उद्या याबाबत धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिलेला आहे। नमस्कार, मी महेंद्र शिंदे, राहणार भीमनगर, साक्री रोड, धुळे, डॉक्टर सेंदाणे यांच्या दवाखान्यासमोर। मागील 5 ते 6 दिवसांपासून साक्री रोड येथील मुख्य जलवाहिनी एअरटेल कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे फुटली असून इथे लाखो लिटर पाणी वायबार गेले आहे। तरी आम्ही इथे राहणारे नागरिक या 5-6 दिवसापासून खूप त्रस्त झालो आहोत। आमच्या इथे आम्ही दुकानं 5-6 दिवसांपासून आमचे बंद आहेत, येणारे कस्टमर येत नाही आहेत। आमच्या घरात अक्षरशः पाणी घुसलं आहे। लहान पोरांना याचा थंडी तापामुळे लहान पोरांना त्रास होत आहे। महापालिका आणि एअरटेल कंपनी व PWD, कारण की हा मुख्य रस्ता PWDच्या अंडरमध्ये येतो आणि हे भलं मोठं 15 ते 16 फूटचं खड्डं हे PWDच्या मुख्य रस्त्यावर झालं आहे। त्यामुळे आम्ही PWD, महानगरपालिका व एअरटेल कंपनीच्या सर्व संचालकांना 5-6 दिवसांपासून सांगूनही ते यात कुठल्याच प्रकारे दखल घेत नाही आहे। 2 दिवसांपूर्वी ते येऊन फक्त मलमपट्टी करून गेले, तात्पुरता ती ठिगळ लावली, त्यानंतर पाणी जसेच तसे पुन्हा वाहू लागले। आता ह्या गोष्टीला 5-6 दिवस उलटून गेले तरीही कोणीच याची दखल घेत नाही आहे। तर आम्ही सर्व या भागातील महिला मंडळ व समस्त नागरिक जर हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी नाही लावला तर आम्ही महानगरपालिकेवर धडक मोर्चा नेणार आहोत व PWD आणि महानगरपालिका व एअरटेल कंपनीवर तात्काळ गुन्हा दाखल करा अशी आमची कलेक्टर साहेबांकडे मागणी असणार आहेत।